नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन अहवालाचा जो प्राथमिक भाग आहे त्यामध्ये मुखपृष्ठ असेल किंवा प्रतिज्ञापत्र असेल, प्रमाणपत्र असेल, याचं लेखन कसं करायचं आहे याबद्दल माहिती घेतली। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवालाचा जो प्राथमिक भाग आहे त्याच्यातले जे उर्वरित पार्ट आहे ते नेमके काय आहेत ते बघूया। आता प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र दिल्यानंतर ऋणनिर्देश आपल्याला द्यायचं असतं। आता ऋणनिर्देश मध्ये आपण काय लिहायचं आहे की ज्या ज्या माध्यमांनी किंवा ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला हे संशोधन कार्य करत असताना सहकार्य केलेलं आहे किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही जी माहिती घेतलेली आहे, काही संस्थांमध्ये गेलेला असाल, काही लायब्ररीमध्ये गेलेला असाल किंवा अजून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही संशोधन विषयक माहिती जमा केलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीने किंवा त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला व्यक्ती असेल किंवा ती संस्था असेल तर त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे तर या मार्गदर्शनाचं ऋणनिर्देश आपल्याला काय करायचं असतं, इथे लिहायचं असतं। मग ते तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता आहात। तुमचे काही मार्गदर्शक असतील, तुमचे आई वडील असतील किंवा अजून इतर कोणी असतील, मित्रपरिवार वगैरे असेल, यांचे ऋण तुम्हाला मांडायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ऋणनिर्देश म्हणजे एक्नॉलेजमेंट या सदरामध्ये आपल्याला काय करायचं असतं, द्यायचं असतं। पुन्हा तेथे स्थळ टाका, दिनांक टाका आणि संशोधक म्हणून तुमचं नाव आणि तुमची सही काय करायची असते इथे द्यायची असते। त्यानंतरचा प्राथमिक विभागातला महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे अनुक्रमणिका। अनुक्रमणिकेचे सुद्धा सुरुवातीचे जे भाग असतात त्यामध्ये बघा प्रतिज्ञापत्र असेल, प्रमाणपत्र असेल, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका, नंतर संख्याशास्त्रीय तक्ते वगैरे काही तुम्ही तयार केलेले असतील, संशोधनाच्या अंतर्गत तुम्ही माहितीचं विश्लेषण करत असताना काही चार्ट्स वगैरे तयार केले असतील, काही ग्राफ वगैरे तुम्ही काढले असतील म्हणजे आलेख काढले असतील किंवा काही आकृत्या वगैरे काढलेल्या असतील तर त्यांचा सुद्धा तपशील आपल्याला काय करायचा असतो तो द्यायचा असतो। आणि मात्र सुरुवातीचे जे हे पेजेस असतात त्याला रोमन अंक द्यायचे असतात। ते रोमन अंक अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, अनुक्रमणिकेच्या अनुषंगाने देऊ शकता आहात। त्याच्यानंतर अनुक्रमणिकेमधला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या प्रकारांची योजना तुम्ही तयार केलेली आहे। आता इथे सर्वसाधारण आपण 5 प्रकरणांचा समावेश करत असतो। त्यामध्ये प्रस्तावना, संपूर्ण संशोधन विषयाच्या अनुषंगाने जे आपण सुरुवातीचे भाग बघितलेले आहेत, मग तुमचं शीर्षक असेल, समस्या विधान असतील, उद्दिष्ट असतील, परिकल्पना असतील, या सगळ्या ज्या काही बाबी असतात या सगळ्या तुमच्या काय येतात प्रस्तावनेमध्ये येत असतात। त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे ते संबंधित साहित्याचे पुनरावलोकन किंवा सिंहावलोकन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। त्यानंतरचं प्रकरण आहे संशोधन कार्यपद्धती, कोणत्या प्रकारच्या प्रकारचा तुम्ही वापर केलेला आहे याबद्दल सगळी माहिती द्यायची असते किंवा तुम्ही संशोधन कार्यवाही नेमकी कशी केली याचे टप्पे आपल्याला द्यायचे असतात। नंतर माहितीचे विश्लेषण आणि अर्थनिर्वचन आणि सगळ्यात शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे सारांश, निष्कर्ष आणि शिफारशी अशा पद्धतीने प्रकरण योजना काय करायची असते आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये द्यायची असते। त्यानंतर काही टेबल्स तुम्ही तयार केलेले असतील तर त्या टेबल्सची सुद्धा यादी तुम्हाला द्यायची असते। म्हणजे आता समजा माहितीचं विश्लेषण जे केलेलं असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टेबल्स तुम्ही तयार करत असतात तर त्याची सुद्धा तुम्हाला यादी द्यायची असते। आलेखांची सुद्धा यादी द्यायची असते। मग प्रकरण निहाय यादी जी आहे ती तुम्हाला काय करायची असते, द्यायची असते। आणि सगळ्यात शेवटी पृष्ठ क्रमांक जे आहे हे आपल्याला काय करायचं असतं, द्यायचं असतं। त्यानंतर आकृत्या जर काढलेल्या असतील, काही वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम्स तुम्ही तिथे तयार दिलेले असतील, काही माहिती समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्याही काही आकृत्या किंवा काही पुस्तकातल्या असतील किंवा काही संदर्भातल्या आकृत्या वगैरे असतील त्या जर तुम्ही दिलेल्या असतील तर त्यांची सुद्धा यादी द्यायची आहे, पृष्ठ क्रमांक द्यायचा आहे। आणि असे काही शब्द असतात की जे शब्द संशोधक म्हणून आपल्याला माहिती असतं पण तुमचा वाचक जो आहे त्या वाचक वर्गाला समजण्यासाठी काही शब्द जे आहेत की ते त्यांना समजणार नाहीत असं आपल्याला वाटत असतं तर ते ॲब्रिव्हेशन्स आपण त्याला म्हणत असतो। तर अशा काही संक्षिप्त शब्दांची यादी मग ती मराठी इंग्रजीमध्ये दिली तरी सुद्धा चालते आहे किंवा त्याचा नेमका अर्थ काय होतो आहे त्या शब्दांचा या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे तिथे माहिती द्यायची आहे। म्हणजे प्राथमिक विभागामध्ये अशा प्रकारच्या बाबी ज्या आहेत म्हणजे अगदी तुमच्या मुखपृष्ठापासून तर अगदी शेवटचं तुमचा आलेख, सारणी किंवा परिशिष्ट वगैरे जे काही द्यायचे असतात तर त्या पद्धतीने मांडणी आपल्याला काय करायची असते, प्राथमिक विभागामध्ये द्यायची असते। अशा रीतीने मित्रांनो आता आपण प्राथमिक भागामध्ये अगदी मुखपृष्ठापासून तर तुमच्या सारण्यांच्या यादीपर्यंत किंवा परिशिष्टांपर्यंत जी काही माहिती असते ती माहिती कशा पद्धतीने द्यायची आहे याबद्दल माहिती घेतली। पुढील भागात आपण संशोधन अहवालाचा जो काही मुख्य भाग असतो त्या भागाबद्दल परिचय करून घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।